कुठलं महत्वाचं काम आहे बोलशील का? मित्राच्या घरी जायचंय, मित्राकडे माझं काम आहे आणि खूप महत्वाचं आहे त्यामुळे. युवराज, तुझा मित्र जास्त महत्वाचा आहे का? तिचं वाढदिवस आहे, तू जायला नको का तिच्या बरोबर? प्लीज गो. एक्झॅक्टली तेच तर म्हणतेय मी. पण सतत आपलं काम काम काम, एवढं काय काम करतो काय माहित. मला काही ऐकायचं नाहीये. तू तिच्या बरोबर जातोयस. युवराज, विसरू नकोस, ती तुझी बायको आहे. शी इज युअर प्रायोरिटी अँड शी शुड बी युअर प्रायोरिटी. तुम्ही जा आणि मजा करा. थँक्यू ताई. चला चला वेताळा बसा मानगुटीवर, जाऊया फिरायला. मानगुटीवर नाही, गाडीत बसणार आणि तू पुढे चल, नाही तर गायब होशील मागे. चल. येस बॉस, मी रेडी आहे, निघतेच आहे. मी तुला तेच सांगायला फोन केलाय रेवा, की तू आता युवराजला भेटायला जाऊ शकत नाहीस. नाही बॉस, वी कॅन डू दिस. आज युवराजला भेटणं खूप जास्ती गरजेचं आहे आपल्या मिशनसाठी. मला माहितीये, पण आता युवराज एकटा नाहीये, त्याच्यासोबत निशी सुद्धा आहे. व्हॉट? हो, मी त्यांचं जस्ट बोलणं ऐकलं. निशीच्या बर्थडे शॉपिंगसाठी दोघं एकत्र निघालेत. तुम्ही दोघी जर एकमेकींसमोर आलात ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. एवढ्या दिवसांची सगळी मेहनत वाया जर रेवा. अरे पण केदार, नाही रेवा, आपण एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. म्हणजे मिशन अबॉर्ट. हो, बॉस बॉस प्लीज लिसन टू मी. आज युवराजला भेटणं खूप जास्ती गरजेचं आहे. मी ही रिस्क घेऊ शकते. प्लीज गिव्ह मी अ चान्स. रेवा खूप मोठी रिस्क आहे. येस आय नो किड्या, पण ट्राय टू अंडरस्टँड. आपल्याकडे फक्त 60 तास आहेत आणि आय रिअली डाऊट आपल्याला पुन्हा असा चान्स मिळेल का. आपल्याला साधू सरांना रिपोर्ट पण द्यायचा आहे किड्या. कम ऑन गाईज, ट्रस्ट मी. टेक्नो, तू मला फक्त युवराजचं लोकेशन सांगू शकतोस? ऑफकोर्स. ग्रेट. बॉस, ही रिस्क घ्यायला मी तयार आहे. प्लीज मला ग्रीन सिग्नल दे. प्लीज ट्रस्ट मी. बॉस, आपल्याला त्या 100 मुलांची माहिती मिळणं खूप जास्ती गरजेचं आहे. ते जर मिळालं तर आपल्याला पुढचा प्लॅन करता येईल. प्लीज बॉस, प्लीज. गो अहेड. बॉस, टेक्नो, येस बॉस. तू युवराजचं एक्झॅक्ट लोकेशन काढ आणि आम्हाला अपडेट करत राहा. कॉपीड. रेवा, तुझ्याकडे त्याचं लोकेशन आल्यानंतर तू युवराजला एकट्यात भेटण्याचा प्रयत्न करशील. बॉस, थँक्यू सो मच फॉर ट्रस्टिंग मी. बाय. द मेल. सुमी आजी, सुमी आजी, हॅलो, कशा आहात तुम्ही? मी अगदी उत्तम आहे. तुम्ही कशा आहात? मी एकदम मस्त. तुमच्या कामात व्यत्यय तर नाही ना आणला मी? अच्छा, म्हणजे तुम्ही मला नात मानतच नाही? अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? जशी मला माझी तारिणी तशाच तुम्ही आहात. नाही, मग नातीला फोन करायला तुम्हाला कारण कशाला हवं? नाही हो, तुम्ही कामात असताना सतत उगाच तुम्हाला त्रास नको आमच्यामुळं. आम्ही कशी निवृत्त झालेली माणसं आहोत. आम्हाला बोलायला माणसंच हवी असतात. तुम्ही कधीही मला फोन करू शकता, अगदी हक्काने. पण नातीच्या हक्काने फोन केलात तर मला जास्त आवडेल. बरं बरं, पुढच्या वेळी नक्की करते. ओके फाईन, बोला. अहो, काय आहे ना, अधिक मास चालू झालाय ना. जावयांचा मानपान करायचा असतो, हक्क असतो त्यांचा तो. त्यांना आमंत्रण देणार होते, म्हटलं त्यासाठी तुमची परवानगी घेऊ ना. तुम्ही आजी फोन ठेवा. काय हो, काय झालं? नाही, आता मला कळलंय. तुम्ही फक्त नावापुरतं मला नात म्हणताय, मनातनं तुम्ही मला नात मानलंच नाहीये. म्हणजे आता तुम्ही मला नात म्हणताय ना, मग नातीकडनं कोण परवानगी घेतं, परमिशन कोण घेतं, तुम्ही सांगा मला. असं होय. बरं बरं, एक मिनिट, हसण्यावारी नेऊ नका. मला खरंच राग आलाय. ठीक आहे, लक्षात ठेवीन पुढच्या वेळेला. पण आता ह्या चुकीसाठी जावयांबरोबर तुमच्यासाठी एक आहेर पाठवते, छोटासा. अरे बापरे. काय पाठवणार आहात? माझ्या हातचे बेसनाचे लाडू आणि अनारसे. वा, आता असं आमिष दाखवल्यावर राग कसा राहील सांगा मला. पळून गेला राग. हो, पाठवते हो. पण जावयांना मात्र पाठवा, रीत पूर्ण करायची असते ना. ऑफकोर्स येस. लग्नानंतरचे हे सगळे सण व्हायलाच हवे.
हे सण जर आपण साजरे केले नाहीत तर पुढच्या पिढीला या सणांचं महत्त्व कसं कळणार, बरोबर? हो ना, अगदी बरोबर आहे. बरं, तुम्हाला काही मदत लागणार असेल तर मला सांगा. इनफॅक्ट सुमियाजी, तुम्हाला हवं असेल तर मी मदतीला तिकडे येते. आय मीन ऑफकोर्स तुम्हाला चालणार असेल तर. हो का? आता परवानगी कोण मागतंय? सॉरी. ठेवते. 15 लिपस्टिक्स, 2 आय शॅडोज, 4 पॅलेट, ओके, आणि काय एक फाउंडेशन. हां, अख्खा मॉलच घेऊ म्हणजे काय, सिलेक्ट करत बसायची गरज नाही, वेळ नाही जाणार. हाऊ स्वीट. चालेल. ए ऐक ऐक, मला नक्की आठवण करून दे, टेलरकडे ब्लाऊज शिवायला द्यायचेत आणि त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी पण घ्यायची. ओके? काय आदर्शासारखं सगळंच पाहिजे का ग तुला? लग्नाआधी कधी या गोष्टी पाहिल्या नव्हत्या? हे सगळं घ्यायला दिवस तरी पुरणार आहे का आजचा? नाही पुरला दिवस तर उद्या घेऊ. कानाखाली आवाज काढीन उद्या येऊ म्हटलंस तर. बर्थडे आहे ना माझा. मग लाडात आलीस? जे काय घ्यायचं आज घे, नाहीतर आज जे घेणारच ना ते पण फेकून देईन घराच्या बाहेर, कळलं का? कुणाचा फोन आहे? कोण नाही. खेचलास का फोन? कोणाचा फोन आहे ते मला बघू द्यायचं नाहीये का? मित्राचा फोन आहे माझ्या, ज्याच्याकडे माझं काम होतं. मग उचललं तर त्याच्याकडे जावं लागेल. जाऊया? बोल, शॉपिंग जरा होते मग आज. नाही नाही नको, सॉरी. मग आता शांत बस, कळलं? नाही तर यू टर्न मारेन, परत घरी सोडून येईन तुला. जायचं का घरी? नाही नाही नको. आज ना आपण खूप छान क्वालिटी टाइम स्पेंड करूया. ओके? माझ्या क्यूवी. मित्राकडे नको जाऊ. टेक्नो, युवराज कुठे? माझा फोन नाही उचलत आहे. रेवाताई, त्यांनी जस्ट LG रोड क्रॉस केलाय. टी स्टार मॉलच्या डिरेक्शननी चाललंय, म्हणजे शॉपिंगसाठी तिकडेच जात असणार. ठीक आहे, थँक्स टेक्नो. बाकीचं मी बघतो. ओके. अहो, ऐका ना, जरा जावई बापूंना फोन करा ना. कशाला फोन करायचा? कशाला काय, अधिक मास आहे ना, जावई बापूंचं मानपान नको करायला. ते खांडेकर बघा सगळं कसं थाटामाटात करतात. आपल्याकडून काही राहून जायला नको. आपली मुलगी दिली आहे तिकडे. काही गरज नाहीये त्याची. काय गरज नाहीये म्हणजे? जावई बापूंचं मानपान करायला नको? हो, करायला हवा ना, पण त्यासाठी फोनवरून आमंत्रण द्यायची काही गरज नाहीये. का गाई, असं काय झालंय? माझं कौशिकीताईंबरोबर फोनवर बोलणं झालंय. सांगितलंय मी त्यांना की दोन्ही जोडप्यांना पाठवून द्या म्हणून. दोन्ही जोडप्यांना? हा, सासूबाई, केदारला मी या घरचा जावई मानत नाही. आणि परक्या लोकांवर पैसे खर्च करायला ना, पैसे वर नाही आलेत आमचे. मानपान फक्त युवराजरावांचाच होणार. रेखा, पैशांपेक्षा समोरचा किती प्रेमाने करतोय ना याला जास्त महत्व असतं. अगं, आपल्याकडे जेवढे पैसे आहेत ना तेवढ्यात दोघांचंही मानपान करूया ना. अजिबात नाही. युवराजरावांच्या मानपानात तडजोड झालेली मला चालणार नाही. आणि ज्यांच्याशी माझा संबंध नाहीये ना त्यांच्यासाठी तर नाहीच नाही. अहो, सांगा ना तुमच्या आईला. तो काय सांगणार मला? मीच सांगते तुम्हाला. तुमचा काही संबंध नाही ना तिच्याबरोबर, मग या घराशी सुद्धा तुमचा काहीही संबंध नाही. उचला सामान आणि निघा घराच्या बाहेर. झालं? घसरलात घरावर? आम्ही या घरचे कोणीच नाहीये का? आहात ना. तसेच माझी तारिणी आणि केदार सुद्धा या घराचाच भाग आहेत. आणि माझ्या तारिणीकडून तिचं माहेर हिसकावून घेण्याचा कोणी प्रयत्न करायचा नाही. हे बघा, तुमच्या आईला निक्षून सांगा, मानपान फक्त युवराजरावांचाच करू, बस. अगं, असं कसं म्हणतेस तू? तारिणी ही माझी मुलगीच आहे आणि केदारचा मानपान करणं हे माझं कर्तव्य आहे. वा, छान. नको त्यावेळी बरोबर कर्तव्य आठवतात ना तुम्हाला? नाही, करा करा, नाहीतरी माझ्या शब्दाला इथे किंमत कुठे आहे म्हणा. पण एक लक्षात ठेवा, युवराजरावांचा मानपान मोठा होणार, त्याच्यात कुठलीही तडजोड करणार नाही मी. नाही, कसं आहे, ओरिजिनल खांडेकर आहेत ना युवराजरावच आहेत. तुमच्या लाडक्या जावयासारखे भामटे नाही आहेत ते, ऐकत्या बिळावर नागोबासारखं बसायला. आणि या सगळ्यात मध्ये कुणी आलेलं मला खपणार नाही, समजलं?